हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7:45 वाजले आले आहे. आज गुरुवार असल्यामुळे मला उपवास असतो. पकडतो नेहमी आता उपवास पकडायला सुरुवात केली आहे. तर आता मला माझ्यासाठी मला टिफिनला सुकी बटाटे भाजी मला न्यायची आहे. तर मिसेसने आता हे बटाटे उकडून ठेवले आहे. तर ती बोलली तुम्हीच करा. बोला ठीक आहे, मीच करतो माझ्या हाताने भाजी. त्यामुळे छानसे असे मला माझ्या हाताने भाजी करून बघायची आहे कशी येते आपल्या हाताने. तर मी आधी बनवतो आहे भाजी बटाट्याची. छान असे बटाटे बारीक बारीक कापा करून आता ते कापून घेणार आहे. म्हणजे जरा खायला पण बरं वाटतं, ते खाता येतात. कधी कधी करायला लागतं स्वयंपाक, आवडत नसेल तर काय रे, खिचडी खाऊशी वाटत नाही. गरम गरम छान वाटते, गार पडला खाऊशी वाटत नसल्यामुळे मी शक्यतो गुरुवारी सुकी बटाटे भाजीच नेतो टिफिनला. छानसे असे बटाटे कापून घेतोय. थोडीशी सफिशियंट आहे. छानशी अशी वॉश असल्यामुळे सगळी धावपळ. माझं लायटर कुठे गेलं? सगळे कसे आहात? मी थोडेसे मिरच्या कापून शेंगदाण्याचा कूट, मिरची. थोडा गॅस कमी करायला लागेल त्याआधी. तर काय माहिती आहे का, तर ते जळून जाईल. बरेच विचार तुम्ही 2 दिवस झाले ब्लॉग का टाकत नाही. आता त्या बे नसल्यामुळे मला नाही जमलं टाकायला. तर इथून पुढे नक्कीच मी ब्लॉग टाकेत जाईल. याभावी पण मला नाही जमलं. छान ठीक आहे. छान तळून घेतलं. माझी आंघोळ बाकी आहे करायची. आंघोळ, देवपूजा बाकी आहे. हळद टाकू नको उपवासाच्या निमित्त बनवली तर
साबुदाण्याच्या वड्याची बघा कसं छान असं बनवत आहे उपवास असल्या कारणाने. धन्याचा कूट, थोडं मीठ, आपल्याला आपणच करावं लागतंय. खाण्याची मजा वेगळीच आपल्या हातात. वाजले 7:45. बापरे उशीर छानशी अशी माझी वाटणी बनवलेली. आज खायची मजा वेगळी. हे बघा आले आमच्या मॅडम भाजीपाला घेऊन, दूध घेऊन. चला मला स्वयंपाक करून द्या. आम्ही आले लगेच बंद जरा झाली. करतोय ना काम तरी पण बरोबर आहे. चला मॅडम आवरा आता. चला आता एवढा पसारा आवरून घ्यायचा आता सगळा. बघा कशी सुंदर भाजी केली. आता काय तुम्ही गेले भाजीपाला आणायला दुधाला, आम्ही एवढं करावं लागेल ना. उपास पकडून तुमच्यासाठी चांगली थोडं मीठ हे शेंगदाण्याचा कूट, बटाट्याची भाजी, अजून काय झालं भाजी बघायला. आंघोळ करायची. हे बघा कसा सकाळी सकाळी छानसा असा व्ह्यूज आमच्या इथे खाली. छान साधं उपवासाचं सर्व मी खायला घेतलेलं आहे. हे सगळं छान घेतलेलं आहे खायला उपवासाचं. बाय, गुड नाईट. ऑफिसचा टाईम झालेला आहे निघण्यासाठी. चला भेटू परत.